अनैतिक संबंधाच्या संशयातून नवऱ्यानं बायकोची हत्या केली आहे. पंढरपूरमध्येही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करून दृश्यम सिनेमाच्या स्टाईलनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. संशयाचं भूत डोक्यात शिरल्यानं एक संसार अक्षरशः मोडून पडलाय. पाहूयात. फोटोतला हा आरोपी पहा. याचं नाव आहे हरी सरवदे. पंढरपूरच्या हरी सरवदेनं त्याच्या बायकोची हत्या केली. त्याची बायको ऐश्वर्या हिची त्यानं हत्या केली. हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी त्यानं दृश्यम सिनेमा स्टाईलनं तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्या 9 मार्चला वॉटर पार्कला फिरायला गेल्याचं स्टेटस मोबाईलवर ठेवलं होतं. या प्रकरणात पंढरपूर पोलिसात बेपत्ता म्हणून ऐश्वर्याची नोंद होती. दरम्यानच्या काळात तिचा मृतदेह पंढरपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर सापडला होता. जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्याचा अभ्यास केल्यावरती पीडितचा मोबाईल जो आहे तो दुपारी इनॅक्टिव्ह झाल्याची माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाली. त्याच्यानंतर काही काळ तो इनॅक्टिव्ह झाल्यानंतर तो पुन्हा ऍक्टिव्ह झाला आणि एक वॉटर पार्कला चालले असं एक स्टेटस फ्लॅश झालं तिच्या तिच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती आणि पुन्हा तो मोबाईल स्विच ऑफ झाला. सुरुवातीला हे प्रकरण मिसिंग आणि नंतर अकस्मात मृत्यू स्वरूपात नोंदवलं गेलं होतं. पण पोलिसांनी ऐश्वर्याच्या नवऱ्याची चौकशी केली असता तो विसंगत उत्तरं देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं ऐश्वर्याच्या हत्येची कबुली दिली. जे काही आधी काही काळात ती मिसिंग झालेली, काही घरात 2 दिवस 3 दिवस परत न आलेली, जी काही घटना आधी झालेली आणि एकंदरीत व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरती जे काही चॅटिंग वगैरे ती पीडित करत आहे असा याचा दावा आहे. ऐश्वर्याचे अनैतिक संबंध होते आणि तिचा प्रियकर आपली हत्या करेल या भीतीतून आपणच ऐश्वर्याला संपवल्याचं आरोपी हरीनं सांगितलं. तो असं बोलला की तिचे अफेअर आहे, त्याच्यामुळे त्याला अशी भीती होती की मलाही काही बरे वाईट तिच्या किंवा तिच्या प्रियकराच्या हातून होऊ शकते. याच्याच भीतीपोटी सुद्धा हे कृत्य त्यांनी केलं असल्याची एखादा संशय निर्माण होतो. संशयाचं भूत आणि चॅटिंगच्या वेडापायी एक संसार अक्षरशः मोडून पडलाय. ऐश्वर्या जीवानीशी गेलीये तर तिच्या नवऱ्याला आता कोठडीचे गज मोजावे लागणार आहेत. सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर.